नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद कांबळे सिकर सीड्स कंपनीचा प्रतिनिधी आहे. तर आज आपण प्रत्यक्ष पीक पाहणीमध्ये आपण शेतकऱ्याचा सहभाग घेऊन त्यांच्याकडून आपण या वाहनाबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. मी समीर ज्ञानेश्वर चोरे, हल्ली मुक्काम वागदा. हा. इथं मी सिकर सीड्सचे जय हो बैलजोडीचे ते वाण लावलेलं आहे. पहिल्या वेळेस लागवड केली, जर्मिनेशनही खूप चांगलं होतं आणि हे व्हेरायटी लहानपणापासून म्हणजे असे ब्रँचिंग घेत चाललेली आहे. हा, हा. आणि 2 वेचे झाले. 2 वेच्यामध्ये सध्या हल्ली 10 ते 12 क्विंटल निघालेला आहे इथचा. अच्छा. की जेवढा पहिले निघाला होता हा. तेवढाच निघते आहे कापूस. 24 कारण ते ह्या 25. वर्षाच्या हिशोबानं खूप चांगली व्हेरायटी राहिली. हा. कारण हिची बोन साईज मोठी आहे. हा. पानावर लव आहे. रस शोषक किडील प्रादुर्भाव म्हणून एकदम हे नाही आहे. हा, हा. अच्छा. आता नवीन फ्लॅश मध्ये माल भरपूर कव्हर झालेला हा, आहे. दूर लावतो. वेचायसाठी इझी आहे. अच्छा, सोपी असं आहे. चिकट नाही आहे. चिकट बोन चिकट नाही आहे. आपल्याला या व्हेरायटीच्या म्हणजे कॅरेक्टर बद्दल काय वाटते, म्हणजे आता या काय फरक आहे? व्हेरायटी मध्ये कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर आता बुडापासून अशा फांद्या आहे. हा. फांद्या आहे तर जशा हा आता हे 1.5 इंचाची 2 इंचाची फांदी कुठे 2.5 इंचाची जागा राहते. हे म्हणजे जवळपास सर्व या व्हेरायटी मध्ये पाल भेटलं 2 इंचाची स्टेम मध्ये डिस्टन्सवर फांद्या निघालेल्या 2 इंचाच्या हो जवळपास. हो आणि- जवळपास तुम्ही मोजू शकता 2 इंच आहेच ते हा, हा. ऍक्च्युअल मध्ये. त्यातल्या तर अशी सिरीज घेऊन निघालेली आहे हा. व्हेरायटी आहे. बोन साईज पाहून घ्या. बोन साईज आता खालचंही बोंड असलं तरी सारखंच आहे, वरचंही असलं तरी शेंड्यावरचं बोंड पहा, खालचं बोंड पहा आणि हेच बोंड पहा, बुड बोंड पहा, जवळपास सारखं आहे. 5 पाकळीचं बोंड आहे. हा. हे पहा, 1 2 3 4 5 पूर्ण 5 हा. पाकळीचेच बोंड आहे. जास्तीत 4 जास्त बोंड पाकळीचे असतो. जास्तीत जास्त 5 पाकळीच्या, पण बोंड साईज सारखी आहे. अच्छा, खालची आणि बुडातलं बोंड असो का शेंड्यावरचं बोंड असो, इथं दिसून पडते ना. वरची. हा, हा. तिकडूनही पाहता येईल आपल्याला. हे इकडे पाहता येईल. हे आता इथे बघा, आता या या फांदीमध्ये बोंड पहा, 1 2 3 4 5 6 7 8. आता हे खालची फांदी एकदम बुडाची बुड फांदी म्हणजे त्याला म्हणतो आपण मोनोपोडिया. मोनोपोडिया हे फांदी एकदम बुडात आहे. हे खाली आणि 2 फांद्या आहेत त्याच्या मोठ्या मोठ्या, एक ही फांदी आणि एक ही फांदी. म्हणजे इतकं झाडाच्या जवळपास हे जे मेन फांदी आहे त्या पेन फांदीच्या बरोबरच फांदी येते खालच्या, आणि त्याला फळ पा किती आहे. आता खालच्या फांदीला 15 ते 20 25 बोंडच्या जवळपास आहेत, आणि त्या फांदीला तसंच. आणि या फांदीला मेन फांदीला बघा. पण जो हा 1.5 एकरामध्ये प्लॉट लावला आहे, तर याच्यामध्ये किती उत्पन्न आले म्हणाले तुम्ही? सध्या हल्ली आता 12 क्विंटल निघालेला आहे. हा, हा. आणि अर्धा माल आहे, आता तेवढाच निघणार. अच्छा, पुन्हा 12 1.5 एकरामध्ये 24 ते 25 क्विंटल पर्यंत हो, समजा 1.5 आरामशीर एकरामध्ये आहे. तुमचं येऊन जाते. तुम्ही पुढच्या पुढल्या वर्षी वर्षी वाढू ना प्लॉट. अच्छा. 10 एकर जैव लावणार. आता मी तर एक शेतकरीच आहे. शेतकरी शेतकऱ्याला कधीच फसवणार नाही एवढं मी हमी देऊन सांगतो. हा. कारण ह्या परिस्थिती ॲज इट इज कंडिशन मध्ये हा प्लॉट आहे. त्या कारणानं शेतकऱ्याला एकच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लागवड करा पुढच्या वेळेनं, कारण वातावरणाची सुसंगत अशी व्हेरायटी आपल्याला अवेलेबल आहे आहे. सध्या परिस्थितीमध्ये.